में आकर हमसे सच्चे मन से जो कुछ भी मांगता है वो उसे मिलता है। फक्त भाव खरा हवा आणि ते पदरी पाडून घ्यायचं धैर्य हवं। पण त्यासाठी आधी अक्कलकोटला पोहोचावं लागतं, नशिबातला चकवा चुकवावा लागतो। शिवारी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवारी शंकर शिव शंकर शंभो। बाबा, आपण ह्या दिशेने जाऊया। बाबा, आपण परत याच ठिकाणी आलो, का होतंय असं बाबा? बाबा, आपण आता या दिशेने जाऊ। बाबा, पुन्हा हेच झाड, आपण परत याच झाडापाशी आलो। बाबा, आपण फिरून फिरून याच ठिकाणी येतोय। स्वामी, मी फिरून फिरून याच दिशेला का येते? ही तीच झाडं आणि हा तोच रस्ता, असं का होतंय स्वामी? चकवा। बाबा, काय म्हणताय? चकवा लागला, चकवा। चकवा चकवा म्हणजे वाट चुकली? नाही, हे शक्य नाही। मी तर सारखं मनातल्या मनात स्वामींचं नामस्मरण करतेय, तरी हे का होतंय? बाबा, मी किती प्रयत्न करते, पण मी तुम्हाला वेळेत अक्कलकोटला नाही घेऊन जाऊ शकत आहे। शांत राहा, शांत राहा। स्वामी स्वामी हो, स्वामी आहेत माझ्या पाठीशी, मला असं थांबून चालणार नाही। बाबा, ते बघा, तिकडे धूर येतोय, आपण त्या वाटेला जाऊया। तिकडे कोणीतरी नक्कीच असेल आणि आपल्याला नक्कीच कोणीतरी मदत करेल तिकडे। बाबा, तिकडे नक्कीच कोणीतरी असावं। स्वामी, ही वाट नक्की तुम्हीच दाखवताय ना? बाबा, धूर, हा धूर तर दिसेनासा झालाय। बाबा, हा धूर पुन्हा दिसायला लागला। बाबा, हा स्वामींचाच संकेत असावा। स्वामी, स्वामी, हे काय घडतंय आमच्या बाबतीत? कधी कधी रस्ता दिसतोय, कधी नाही। हे काय चाललंय खरंच काही कळत नाहीये। पण आता थांबायचं नाही, चला आपण त्या दिशेने जाऊया।
संकेत ओळखता यायला हवे. संकेत ओळखायला चुकलात की सगळं चुकत जात. घ्या, अनुभव घ्या. काही अनुभव तुम्हाला शिकवतात, काही समृद्ध करतात, तर काही थडा देतात. बघा तुमच्या वाट्याला काय येत. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जोशे, दत्तगुरूंच्या पादुकांचं दर्शन घ्यायचं होतं ना. उघड डोळे. स्वामी, तुम्ही इथे माझ्या समोर. तुमच्या कृपेने गिरनारच्या दत्त पादुकांचं दर्शनाचं स्वप्न पूर्ण झालं. तुम्ही धन्य आहात. तुमची लीला अगाध आहे स्वामी. माझं जीवन आज पूर्ण झालं. माझ्या आयुष्याचं सार्थक झालं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अरे अक्कलकोटची किमयाच अशी आहे. इथे कुठल्याही ठिकाणी मस्तक टेकाल तिथे दत्तगुरूंचा वास आहे. म्हणून अनेक जण इथे यायला आतुर असतात. अरे आमची इच्छा असते प्रत्येकाने इथे यावं, पण ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार आणि कर्मानुसार ज्याचं त्याचं येणं होतं. शिवारे शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. ओम अग्नेय नमः. ओम अग्नेय नमः. बाबा, ते यज्ञ करतायत. कोणीतरी मोठे सिद्ध पुरुष असावेत. बहुतेक ही स्वामींची योजना असावी. सिद्धी, तुला जिथे पोचायचं तिथेच पोचलीयस बाळा. चकवा अनेक प्रकारचा असतो. फक्त तो ओळखता यायला हवा. सिद्धे, शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. महाराज, आपण नेमकं कोण आहात? मी गंगाधर, स्वामींचा पट्ट शिष्य. तुम्ही येणार असंच ठरलं होतं. मी तुमचीच वाट पाहत होतो. ओम अग्नेय नमः. बाबा, हे फार मोठे सिद्ध पुरुष वाटतात. तुझ्या बाबांना स्वामींचं दर्शन व्हावं आणि ते बरे व्हावे म्हणून चाललीस ना अक्कलकोटला? हो, स्वामींकडे अक्कलकोटला जात आहोत आम्ही. तुम्ही अक्कलकोटला नाही चाललात, तर अक्कलकोटच इथे आलंय. अक्कलकोट आणि इथे? ते तर किती मैल लांब आहे ना. हो, अक्कलकोट लांबच आहे. हे प्रति अक्कलकोट आहे.
जिथे स्वामींची कृपा स्थिर आहे तिथेच अक्कलकोट असतं असं समज. इथून 4 पावलांवरच आमचा मठ आहे. तुम्ही तिथे विश्रांती घ्या. आम्ही आमचा हा यज्ञ पूर्ण करून तिथेच येतो. ठीक आहे महाराज, आम्ही मठात जातो. बाबा, आपण जाऊयात मठात. हो, पोचलीस तू तिथंच जिथं मला हवी होतीस. बाबा, हे ठिकाण किती पवित्र वाटतंय ना. आणि हा चाफ्याचा सुगंध जणू स्वामींचं अस्तित्व जाणीव करून देत आहे. या, स्वागत आहे तुमचं. पहा, या पादुका पहा. या साक्षात स्वामींनी आम्हाला दिलेत. स्वामी म्हणाले, गंगाधरा, तुझ्या रूपाने आम्हीच इथे वास करतोय. आणि त्या दिवसापासून हे स्थान प्रति अक्कलकोट झाले. महाराज, आम्हाला वाटलं नव्हतं आम्ही स्वामींच्या इतक्या जवळ येऊ. जणू स्वामींचीच कृपा असावी ही. या पवित्र भूमीवर तुम्ही पाऊल ठेवलं म्हणजे स्वामींची कृपा तुमच्यावर झालीच म्हणून समजा. स्वामींची कृपा स्वस्त आहे, कोणावरही होते, तुमच्यावरही होईल. जा. तुम्ही याच्याकडे लक्ष देऊ नका. कितीतरी वेळा हकललं ह्याला तरी पुन्हा सारखा सारखा इथे येतो. स्वामींच्या पादुकांपाशी बसतो, हसतो आणि काहीतरी बडबडतो. स्वामींनी याला सुद्धा बरं व्हावं म्हणून माझ्याकडे पाठवलंय. महाराज, कृपा करा आणि माझ्या बाबांना बरं करा. तुमच्याच हातून त्यांचा उद्धार करा. स्वामींनीच तुला इथे पाठवलंय, तुझी पायपीट वाचावी म्हणून आणि तुझे बाबा आमच्या हातून बरे व्हावे म्हणून. हा माणूस सगळं बिघडवणार बहुतेक. हे 2 भोळे भक्त माझ्या हातातून निसटले तर नाही नाही नाही, असं होऊन चालणार नाही. हा विक्षिप्त आहे, वेडा आहे. वेडा वेडा. कोण वेडा, कुणी वेडा केलं, कोण वेडा झालं, सगळं त्याला ठाऊक आहे. जोशी बुवा, हो काय करताय? दगडाला का नमस्कार करताय? इथे साक्षात दत्त पादुकांचं दर्शन झालं. साक्षात दत्तगुरु म्हणजे स्वामींनीच दर्शन दिलं. तो अनुभव शब्दात सांगता येत नाही. स्वामी, तुमची लीला अगाध आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बुवा, तुम्ही स्वामी भक्त आहात यात शंका नाही.